To all. In previous lecture, we discuss about the स्टडी ऑफ द ईस्ट. आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये ईस्टचा स्टडी पाहिला होता. त्यामध्ये आपण त्याचं थॅलस ऑर्गनायझेशन आणि ऑकरन्स पाहिला होता. रविवारी काल लेक्चर घेतल्यामुळं बऱ्याच मुलांनी तो व्हिडिओ पाहिलेला नाही. तरी माझ्या यूट्यूब चॅनल विक्रम कुंभारला जाऊन तिथं व्हिडिओ पहा. तिथं तुम्हाला दिसेल फंजाय 7 म्हणून तो सेव्ह केलेला व्हिडिओ आहे. तिथं तुम्हाला स्टडी ऑफ म्युकर दिसेल. ओके. तरी ज्या मुलांचा कालचा लेक्चर बोर्डलं आहे एस पी एम ॲपवरती तुम्हाला अपकमिंग लेक्चरमध्ये तर दिसेलच. त्याचप्रमाणे जर तिथं नाही तुम्हाला मिळालं तर माझ्या यूट्यूब चॅनलला जावा. तिथं तो व्हिडिओ अवेलेबल आहे. तिथं जाऊन सर्वांनी पाहावा. ओके. आणि काय प्रॉब्लेम असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा. ओके. नाव वी कॅन सी इन दिस लेक्चर लाईफ सायकल ऑफ द ईस्ट. ओके. इन पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण अशीच लाईफ सायकल आपण म्युकरच्या बाबतीत पाहिली होती. लाईफ सायकल म्हणजे काय, त्याचं रिप्रोडक्शनचा स्टडी करतो आपण. म्हणजे हाऊ ॲक्च्युली स्टार्ट देअर लाईफ टू हाऊ एंड, देन एंड टू स्टार्ट. ओके. त्यामध्ये आपण कन्सेप्ट बघितली होती फ्रॉम हेप्लाइड टू डिप्लाइड, डिप्लाइड टू हेप्लाइड. ओके. फ्रॉम वन स्पोर टू फॉर्मेशन ऑफ mycelium, from then this mycelium form spores and this spore get germinated and then again from the mycelium. ही काय एक प्रकारचं चक्र आहे, एक प्रकारची सायकल आहे. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, लाईफ सायकल. तसंच आज आपण ईस्ट इथं लाईफ सायकल समजणार आहे. पण तुम्ही जर ह्याचा थॅलस स्ट्रक्चरचा स्टडी बघितला तर ईस्टची सेल आहे ती युनिसेल्युलर सेल आहे, एकच सेल आहे त्याच्यामध्ये. ओके. नॉट डिस्ट्रीब्युशन मायसेलियम अब्सेंट आहे त्याच्यामध्ये, हायपी सुद्धा काय त्यामध्ये अब्सेंट आहे. त्यामुळे स्पोर फॉर्मेशन करणे किंवा ज्या प्रकारे आपण म्युकरमध्ये पाहिलं जिथं स्पोरेंजिओ स्पोर्स तयार होत होते, कोनिडिया स्पोर्स तयार होत होते, क्लामायडो स्पोर्स तयार होत होते, अशा प्रकारच्या याच्यामध्ये दिसते का हे आपण बघणार आहोत. का म्युकरपेक्षा याची लाईफ सायकल वेगळी आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत या लेक्चरमध्ये. ओके. आता जर ईस्टमध्ये बघितलं, ईस्ट रिप्रोड्यूस बाय बोथ असेक्स्युअली आणि सेक्स्युअली. ईस्टमध्ये 2 टाईपचं रिप्रोडक्शन आहे. ओके. दिस ईस्ट कॅन reproduce by asexually as well as sexually. What is mean by asexually? There is a spores formation, there is a no involvement of any sex organ, and there is no formation of male gamete and female gamete. In sexual reproduction there is a involvement of male gamete and female gamete, and female gamete get fused and zygote will be the form. This is a basic. Okay. Sexual and asexual reproduction. Then asexual reproduction आपण याच्यामध्ये बघूया. आता तुम्ही इथं डायग्राम बघा. तुम्ही हे डायग्राम बरेच वेळा तुम्ही 11-12मध्ये वगैरे पाहिले असेल. लुक ॲट इथं अशी एक सेल आहे, पूर्ण ओव्हल शेप सेल आहे. ओके. हे त्याचं सेलवॉल आहे. हे सेलवॉल कशापासून बनलेलं आहे याचं, तर याच्या कायटिनपासून बनलेलं असतं हे सेलवॉल फंगसमध्ये. आणि याच्यामध्ये तुम्हाला एक छोटा पार्ट दिसतोय काय, इथं न्यूक्लियस आहे. काय इथं, हा एक न्यूक्लियस आहे. ओके. आणि दुसरा जो आहे तो काय, इथं व्हॅक्युअल आहे. एक न्यूक्लियस आणि एक व्हॅक्युअल आहे. ओके. तर आता हे महत्त्वाचं आहे, न्यूक्लियस खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळी सेल डिव्हिजन होत असतं त्यावेळी इम्पॉर्टंट रोल कोणाचा असतो, न्यूक्लियसचा. न्यूक्लियसचं डिव्हिजन होत असतं. जर न्यूक्लियसचं नाही डिव्हिजन झालं तर ते जो डिव्हिजन आहे त्या सेलचं तर ते इनकम्प्लीट होणार. ओके. मोस्ट ऑफ द ईस्ट मल्टिप्लाय असेक्स्युअली बाय बडिंग. आता असेक्स्युअल रिप्रोडक्शनमध्ये जर बघितलं तर मोस्ट ऑफ द ईस्ट मल्टिप्लाय असेक्स्युअल बाय बडिंग. जी असेक्स्युअल रिप्रोडक्शनचा टाईप आहे त्याला काय म्हणतात, बडिंग. हे तुम्हाला विद्यापीठाच्या जी MCQ जी एक्झाम असेल MCQ टाईप त्याच्यामध्ये जर तुम्हाला हा 100% MCQला विचारलं जातं. इन ईस्ट असेक्स्युअल रिप्रोडक्शन टेक प्लेस बाय डॅश डॅश डॅश. कायच आहे, बडिंग थ्रू होतं. कशामध्ये, बडिंग थ्रू. बडिंग थ्रू म्हणजे काय, जसं आपण बड म्हणतो प्लांटमध्ये जर डोळा बाहेर आला तर आपण त्याला काय म्हणतो, बड. ओके. तसंच ह्याच्यामध्ये काय, सेलमध्ये इथं एक युनिसेल्युलर सेल आहे, त्याच्यापासून थोडा सेलचा बल्ज बाहेर निघतो. त्या बल्ज बाहेर निघतो त्याला काय म्हणतो आपण, बड म्हणतो त्याला, किंवा त्याला प्रोट्युबरन्स म्हणतात. की एक ही पूर्ण सेल आहे. ओके. इथं बघा ही पूर्ण सेल आहे सुरुवातीची, त्याच्यामुळे न्यूक्लियस आणि व्हॅक्युलस, आणि त्याला इथून थोडा प्रोट्युबरन्स किंवा बड काय आलाय, बाहेर आलेला आहे. ओके. बडिंग. फॉर द बडिंग फेवरेबल इन्व्हायरमेंट नेसेसरी. जर ही बडिंग प्रोसेस होणार असेल तर आपण बघितलं कोणतंही रिप्रोडक्शन असेल, सेक्स्युअल असेल, असेक्स्युअल, व्हेजिटेटिव्ह, त्यासाठी काही कंडिशन असतात, फेवरेबल कंडिशन अवेलेबल लागते. जर फेवरेबल कंडिशन अवेलेबल नसेल तर एक तर तो डॉर्मनंट स्टेजमध्ये जातो, किंवा त्याचं फेवरेबल कंडिशन असेल तर त्या स्पोअरचं जर्मिनेशन होत असतं. इथं सेम तशीच गोष्ट आहे. फॉर द बडिंग फेवरेबल इन्व्हायरमेंट इज नेसेसरी. फेवरेबल इन्व्हायरमेंट नेसेसरी आहे बडिंगसाठी. दॅट इज अ प्रेझेन्स ऑफ, आपण हे फेवरेबल इन्व्हायरमेंट म्हणजे काय, दॅट इज अ प्रेझेन्स ऑफ न्यूट्रिटिव्ह सोल्युशन. तिथं काय पाहिजे, प्रेझेन्स ऑफ न्यूट्रिटिव्ह सोल्युशन सच ॲज
शुगर सोल्युशन और स्टार्च मिक्सचर. इथं काय शुगरचं किंवा स्टार्चचं सोल्युशन पाहिजे. जर ते असेल तरच बडिंग प्रोसेस होणार. ओके, समजलं. बडिंगमध्ये पहिला इम्पॉर्टंट पॉईंट आहे, बडिंग इज अ सेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन. बडिंग फॉर द बडिंग इन्व्हायरमेंट कंडिशन अवेलेबल लागते. ती म्हणजे काय, प्रेझेन्स ऑफ द न्यूट्रिटिव्ह सोल्युशन सच ॲज शुगर अँड स्टार्च मिक्सचर. ओके, 2 पॉईंट क्लिअर झाले. सेकंड पॉईंट, ॲट द टाईम ऑफ बडिंग मी काय म्हणतो, ज्यावेळेस बडिंग प्रोसेस ॲक्च्युअली स्टार्ट होते, ॲट द टाईम ऑफ बडिंग प्रोटोप्लास्ट इज कवर्डेड बाय थिन सॉफ्टन मेम्ब्रेन. हा जो प्रोटोप्लास्ट आहे, हा जो मी तुम्हाला दाखवतो, हा तुम्हाला निळ्या कलरच्या भोवती जो ब्राऊन कलरचा दिसतोय, हा काय, ॲट द टाइम ऑफ बडिंग प्रोटोप्लास्ट इज कवर्डेड बाय थिन सॉफ्टनर मेम्ब्रेन. ज्या प्रोटोप्लाझम आहे त्याच्यामधला जो सेल वॉलनं ज्याला कव्हर केले, जो सेल आहे त्याला कव्हर करतो मेम्ब्रेन. बल्ज आउट म्हणजे काय होतं, इथं बघा तुम्ही, हा प्रोटोप्लास्ट आतमधला त्याचं मेम्ब्रेन आहे, तो काय करतो, बल्ज आउट म्हणजे काय होतो, छोटासा प्रोट्युब्रन्स बाहेर काढतो. ओके, ॲट द टाइम ऑफ बडिंग प्रोटोप्लास्ट इज कवर्डेड बाय सॉफ्ट एंड मेम्ब्रेन बल्ज आउट इन द फॉर्म ऑफ आउटग्रोथ ऑर प्रोट्युब्रन्स किंवा आउटग्रोथच्या मध्ये बाहेर निघतो. ओके, एकदा तो प्रोट्युब्रन्स बाहेर निघाला, आउटग्रोथ बाहेर निघाली की काय होतं, नेक्स्ट इम्पॉर्टंट काय, आता एका सेलपासून दुसरी सेल बनवायची आहे. तर महत्त्वाचं काय याच्यामध्ये, तर प्रत्येक सेल ऑर्गॅनिल त्याच्यामध्ये प्रेझेंट पाहिजे दुसऱ्या सेल्समध्ये. मग त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया असतील, गॉल्गी कॉम्प्लेक्स असेल, न्यूक्लियस असेल, व्हॅक्यूल असेल, हे सुद्धा दुसऱ्या सेल्समध्ये पाहिजे, तर सेल ती फंक्शनली कंप्लिटेड असेल, नाहीतर ती फंक्शनली अनकम्प्लीट असेल. त्यामुळे डिव्हिजन होताना प्रत्येक सेल ऑर्गॅनिलचं इथं काय होणार, डिव्हिजन होणार. आता इथं बघा, इथं बल्ज झाल्यानंतर तुम्हाला इथं न्यूक्लियसचं डिव्हिजन दिसते का, न्यूक्लियसचं डिव्हिजन. ओके, इथं हळू तो हिरवा कलरचा जो डॉट आहे त्याचं डिव्हिजन, म्हणजे इथं काय न्यूक्लियसचं डिव्हिजन होते. म्हणजे डॉटर न्यूक्लिया आणि पॅरंट न्यूक्लिया अशा 2 टाईपच्या न्यूक्लिया तयार होतात. ओके, इथं 2 डॉटर टाईप आणि पॅरंट टाईपच्या न्यूक्लिया तयार होतात. त्याचप्रमाणे बाकीचे जे सेल ऑर्गॅनिल्स आहेत त्याचं सुद्धा काय इक्वली डिव्हिजन होत असतं. बड फॉर्मेशन ही प्रोसेस झाली. त्यानंतर मुवमेंट ऑफ, आता एकदा डॉटर न्यूक्लिया, एकदा न्यूक्लियाचं डिवाइड झालं की 2 न्यूक्लिया तयार होतं. एक नवीन झालेली आहे न्यूक्लिया, त्याला डॉटर न्यूक्लिया म्हणणार, आणि जी जुनी आहे ज्याच्यापासून डिवाइड झाली त्याला पॅरेंटल न्यूक्लिया म्हणणार. आता ही डॉटर न्यूक्लिया काय करणार, मुवमेंट ऑफ न्यूक्लिया इनटू बर्ड्स. ही जी डॉटर न्यूक्लिया त्याचं काय होणार, बर्ड्समध्ये मुवमेंट होणार. ओके, देन एकदा याच्यामध्ये झालं, न्यूक्लियस एकदा शिफ्ट झाला डॉटर सेलमध्ये तयार झालेला, तर काय होणार, तिथं परत ह्या दोन्हीच्या मध्ये काय होणार, सेल वॉल लेट डाऊन होणार. ह्या दोन्हीच्या मध्ये काय होणार, सेल वॉल डाऊन होणार आणि ती सेल त्याच्यापासून थोडी सेपरेट होणार. परत काय होणार, परत ह्या दुसऱ्या सेलचं काय होणार, लगेच त्या तयार झालेल्या सेलचं काय होणार, आता ही सेल आहे याच्यामध्ये न्यूक्लियस गेलं, ह्याच्यापासून एक सेल तयार झाली, परत ह्या सेलचा पासून परत बेड बाहेर निघणार आणि त्याच्यापासून परत अजून अशी एक ईस्टची सेल तयार करणार. परत ह्या सेलचं डिवायडेशन होणार, ह्याच्यापासून अजून एक ईस्टची सेल तयार होणार. परत ह्या सेलचं डिवाइड होणार आणि ह्याच्यापासून परत अजून एक ईस्टची सेल तयार होणार. अशा प्रकारे काय बडिंग होऊन काय करते, त्याची त्या ईस्टची चेन तयार होते. ओके, डायग्राम व्यवस्थित बघा. न्यूक्लियस आहे, व्हॅक्युअल आहे, त्याला काय तयार होतं, प्रोटोप्लाझम जो मेम्ब्रेन आहे ते मेम्ब्रेन बाहेर येतं. ओके, त्याला बल्ज म्हटलंय, बल्ज आउट, म्हणून त्याला आउटग्रोथ किंवा आपण प्रोट्युब्रन्स म्हटलंय. त्यानंतर त्यामधले जे न्यूक्लियस असतील किंवा सेल ऑर्गॅनिल्स असतील त्याचं डिवायडेशन होतं, इक्वली डिवायडेशन होतं, आणि जो डॉटर न्यूक्लिया काय करतो, त्या आउटग्रोथमध्ये, त्या प्रोट्युब्रन्समध्ये काय करतो, एंटर करतो. एकदा तो न्यूक्लियस गेला की काय करतो, तिथं सेल वॉल लेट डाऊन होतं, तिथं सेल वॉल पडतं आणि त्यापासून तो वेगळा होतो. पॅरेंट सेल इज सेपरेटेड फ्रॉम डॉटर सेल्स. ओके, मग त्या डॉटर सेलचं परत डिवायडेशन होतं आणि त्याच्यापासून परत अजून एक इष्टी सेल होते, परत त्या नवीन तयार झालेल्या सेलपासून अजून डिवायडेशन होऊन त्यापासून इष्टी, अशा प्रकारे काय होतं, इष्टची एक चेन तयार होत जाते. ओके, द प्रोट्युब्रन्स ग्रॅज्युअली इन्क्रीज इन साईज नोन ॲज द बड. जो तो बाहेर आलेला जो प्रोट्युब्रन्स आहे त्याची काय होते, साईज वाढते. द प्रोट्युब्रन्स ग्रॅज्युअली इन्क्रीज इन साईज नोन ॲज द बड, त्याला काय म्हणतो आपण, बड. तो जो बल्ज आउट झालेला भाग आहे त्याची साईज वाढत जाते. का साईज का वाढते, तर डॉक्टरमधला पॅरंटमधला प्रोटोप्लास्ट असेल, सेल ऑर्गॅनिल्स असेल, ते एंट्री करतात, एकदा ते व्हॅक्युअल एंट्री करते, एकदा सेल्स ऑर्गॅनिलची साईज वाढल्यामुळे त्या सेलची आपोआप साईज वाढते. ओके, देअरफॉर द प्रोट्युब्रन्स ग्रॅज्युअली इन्क्रीज इन साईज known as the bud. As bud forms, एकदा बड तयार झाला प्रॉपरली, द न्यूक्लियस ऑफ पॅरेंट सेल डिवायडेड. काय होतं त्याच्यामध्ये, त्याचं न्यूक्लियसचं डिवायडेड होतं, पॅरेंट सेलच्या न्यूक्लियसचं काय तर डिवाइड होते. वन ऑफ दिस डॉटर न्यूक्लिया मायग्रेट इनटू इनलार्जिंग बड. त्यातला एक जो डॉटर न्यूक्लिया तो काय करतो, मायग्रेट होतो बडमध्ये. वन ऑफ दिस डॉटर न्यूक्लिया मायग्रेट इनटू द इनलार्जिंग
बडमध्ये तो काय करतो, इंटर होतो. ॲज डबल क्रॉस वॉल फॉर्म, त्यामुळे काय होतं तिथं डबल क्रॉस वॉल फॉर्म होतो अँड 2 सेल बिकम सेपरेट, आणि त्या 2 सेल काय करतात, सेपरेट होतात. द डिटॅच्ड बड ग्रो इंडिव्हिज्युअली, तो जो वेगळा झालेला म्हणजे डॉटर ईस्ट सेल आहे, दिस डिटॅच्ड बड म्हणणे त्याला. डिटॅच्ड बड ग्रोज इंडिव्हिज्युअली अँड अगेन स्टार्ट बडिंग अँड चेन इज फॉर्म, परत त्याच्यापासून बडिंग तयार होते आणि एक प्रकारचे बडची चेन तयार होते. ओके, हा पार्ट समजला का? याच्यामध्ये काय अवघड आहे का? नाही. म्हणजे बघा, क्विक रिव्हिजन केलं तर काय, एक ईस्टची सेल आहे, तिला असेक्सुअली रिप्रोड्यूस करायचं आहे. ओके, पण ती कधी करणार, ज्यावेळीस सोल्युशनमध्ये शुगर असेल किंवा स्टारचं सोल्युशन असेल, म्हणजे त्यासाठी काय फेवरेबल कंडिशन आहे. ओके, आता काय करणार ती सेल, त्याच्या भोवतीचं मेम्ब्रेन, प्रोटोप्लास्टच्या भोवती जे मेम्ब्रेन आहे ते मेम्ब्रेन काय होतं, बल्ज आउट होतं आणि त्याच्यापासून प्रोट्युबरन्स तयार होतो, त्याला आपण काय म्हणतो, बड म्हणतो. पण ज्यावेळेस सायटोप्लाझमचा फ्लो होतो त्या बडमध्ये, त्यावेळेस त्याची साईज वाढते. ओके, त्यावेळेस त्याची साईज वाढली की आपण त्याला काय म्हणतो, नॉन ॲज अ बड. ॲज अ बड एकदा तयार झाला की जे पॅरेंट सेलमधले जे सेल ऑर्गॅनेल्स असतील, जे न्यूक्लियस असेल, मायटोकॉन्ड्रिया असतील, गोल्जी बॉडी असतील, इंडोप्लाझमिक रेटिक्युलम असेल, ह्याचं डिवायडेशन होतं, इक्वली डिवायडेशन होतं आणि ते काय करतात, न्यूक्लियस काय करतो, त्या डॉटर सेलमध्ये एंटर करतो. एकदा न्यूक्लियस आणि हे सेल ऑर्गॅनेल एंटर केलं की त्याच्याभोवती डबल क्रॉस वॉल तयार होतो आणि ती सेल पॅरेंट सेलपासून वेगळी होते. अशा प्रकारे बडिंग प्रोसेस होते, एकदम इझी. ओके, देन नेक्स्ट टाईप इज द फिजन. असेक्शुअल रिप्रोडक्शन मधला दुसरा टाईप आहे फिजन. आता दिस इज अ व्हेजिटेटिव्ह टाईप ऑफ रिप्रोडक्शन इन द ईस्ट. फिजन मधला काय, फिजन इज द व्हेजिटेटिव्ह टाईप ऑफ रिप्रोडक्शन आहे याच्यामध्ये. ओके, दिस डिव्हिजन इन ईस्ट सेल इज अ ट्रान्सवर्स. म्हणजे आता इथं काय होतं, इथं बड तयार होत नाही. ओके, जसं प्रकारे आपण, जसा ऊस आहे आपला, पूर्ण ऊस असतो, ऊसाला 30-40 डोळे असतात. ओके, मग तो आपण कधी एकटा असा पूर्णच ऊस लावत नाही, तर आपण काय करतो, ते खांडतो, एक प्रत्येक 2-2 डोळ्याची एक कांडी करतो आणि लावतो, म्हणजे त्यापासून परत हजारो ऊस तयार करतो आपण. तसंच आहे फिजनमध्ये. आता फिजनमध्ये काय होतं, इथं बघा, तुम्ही डायग्राम बघा व्यवस्थित. इथे एक पूर्ण ईस्टची सेल आहे. ओके, ही पूर्ण ईस्टची सेल आहे ही. त्याच्यामध्ये जे हे आहे ते काय, जेनेटिक मटेरियल इन द फॉर्म ऑफ DNA मध्ये. कोणत्या फॉर्ममध्ये आहे, DNA फॉर्ममध्ये. आता ह्या सेलला डिवाइड व्हायचं आहे, पण इथं का आता कोणत्या टाईपचा ही असे प्रोट्युबरन्स ट्यूब्स वगैरे तयार करत नाही. तर ती सेल काय करते, तर ह्या न्यूक्लियसचं काय करते, रिप्लिकेशन करते. रिप्लिकेशन म्हणजे काय, त्या DNAची दुसरी कॉपी तयार करते. म्हणजे काय, हा एक पहिला ओरिजिनल DNA बघा इथं दिसतोय, 2 कलरचे दिसतात तुम्हाला. हा एक कलरमध्ये आहे, हा एक कलरमध्ये आहे. ओके, इथं मिक्स झालेलं आहे आणि हे दुसरा एक कलरमध्ये असं काय करते ती सेल, DNA DNAची कॉपी तयार करते. आता 2 DNAच्या कॉपी तयार झाले की काय करतात, ह्या 2 DNAच्या कॉपी म्हणजे पॅरेंट सेलची DNAची कॉपी एका बाजूला जाते आणि डॉटर सेलची एका बाजूला जाते आणि परत काय होतं, त्या 2 सेलच्या मध्ये काय फोरो तयार करतो. म्हणजे अशा खाचा तयार व्हायला लागतात आणि त्या खाचा एकमेकाला जाऊन काय करतात, अशा आतमध्ये जाऊन एकमेकाला भिडतात आणि त्या 2 खाच्यापासून अशा 2 ईस्टच्या सेल तयार होतात. अशा प्रकारे म्हणजे एका सेल्सपासून अशा 2 सेल्स तयार होतात, त्याला फिजन म्हणतो आपण. ओके, आता हे फिजन आपण डिटेलमध्ये बघूया. This is a vegetative type of reproduction in yeast. The division in yeast cell is a transverse. ट्रान्सवर्स म्हणजे काय, उभं डिव्हिजन होतं. इथं बघा, उभं डिव्हिजन होतं, जे शेवटी झालंय ते उभं, असं नाही, हे काय होतंय, उभं डिव्हिजन होतंय. दिस इज नोन ॲज द ट्रान्सवर्स डिव्हिजन. द डिव्हिजन इन ईस्ट सेल इज अ ट्रान्सवर्स. पण आता ही ज्यावेळेस सेल डिवाइड होते त्यावेळेस काही गोष्टी महत्त्वाच्या असतात सेलच्या बाबतीत. ओके, जर हाय अशी सेल जर डिवाइड झाली तर काय होईल, पॅरेंट सेल आणि डॉटर सेल दोन्ही पण काय होतील, लहान साईजच्या होतील. त्यासाठी काय आवश्यकता आहे, इनलार्ज सेल, इनलार्ज होणं महत्त्वाचं असतं. म्हणून त्याच्यामध्ये पॉईंट काय, द मदर सेल. दुसरा पॉईंट काय, मदर सेल इलॉंगेटेड. फिजन व्हायच्या अगोदर ती काय होते, मदर सेल इलॉंगेट होते, म्हणजे त्याची साईज जी असेल, लेंथ असेल, ती काय होते, इन्क्रीज होते. इथं बघा इन्क्रीज झालेले दाखवले, त्यांनी साईज वाढलेली दाखवली. द मदर सेल इलॉंगेटेड. द न्यूक्लियस डिवायडेड इंटू 2 डॉटर न्यूक्लियाय. हा जो न्यूक्लियस आहे तो 2 डॉटर न्यूक्लियामध्ये काय डिवाइड झाला. न्यूक्लियस डिवायडेड इंटू 2 डॉटर न्यूक्लिया, 2 ह्याच्यामध्ये डिवाइड होतो. एक पॅरेंटल न्यूक्लिया तयार होतो आणि ह्याच्यामध्ये डिवाइड होणं म्हणजे काय ॲक्च्युली, म्हणजे असा DNA कट होत नाही तिथे, ॲक्च्युली तिथं रिप्लिकेशन प्रोसेस होते आणि त्या रिप्लिकेशन प्रोसेसमध्ये एक्झॅक्टली कॉपी त्या DNAची तयार होते. ओके, म्हणजे जेनेटिक इन्फॉर्मेशन फक्त ट्रान्सफर केली जाते त्या DNAची एक्झॅक्टली कॉपी करून.
ज्याप्रमाणे आपण परीक्षेमध्ये मित्राचे एमसीक्यू वगैरे बघून लिहितो त्याच प्रकारे काय होती म्हणजे कॉपी आपण त्याची काय करतो इन्फॉर्मेशन कॉपी करतो तसे डीएनएची सेम कॉपी इन्फॉर्मेशनची कॉपी केली जाते आणि दोन डीएनए तयार होतात. एकदा द मदर सेल इलॉंगेटेड न्यूक्लियस डिवायडेड इंटू टू डॉटर न्यूक्लिया. दिस डॉटर न्यूक्लिया मूव्ह अपार्ट फ्रॉम इच अदर. आणि त्या काय करतात त्या दोन डॉटर न्यूक्लिया एकमेकापासून काय होतात वेगळे होतात. डॉटर न्यूक्लिया मूव्ह अपार्ट फ्रॉम इच अदर. द सेप्टेम इज फॉर्मड ॲट द मिडल इन द ईस्ट सेल. त्यामुळे काय होतं त्या ईस्ट सेलच्या मध्ये काय होतो तो सेप्टम तयार होतो. एकदा त्या दोन डॉटर न्यूक्लिया एकमेकापासून वेगळ्या झाल्या डॉटर आणि पॅरेंटल न्यूक्लिया की दोघांच्या मध्ये सेप्टम म्हणजे फरोड तयार होते. दिस सेप्टम इज फॉर्मड ॲट मिडल इन द ईस्ट. देन सेल वॉल बिकम थिक. मग त्या दोघांच्या मधलं सेल वॉल काय होतं थिक होतं. एकदा थिक झालं की काय करतात ते दोन सेल एकमेकापासून वेगळतात. द सेल वॉल बिकम थिक अँड सेल स्प्लिट इंटू टू पार्ट. आणि त्या सेल दोन्हीपासून काय होतात वेगळ्या होतात. अशा प्रकारे एका सेल्सपासून दोन सेल्स तयार होतात. या रिप्रोडक्शनला तुम्ही काय म्हणणार फिजन. ओके सोपं आहे. फिजनमध्ये पहिला पार्ट काय फिजनमध्ये डिव्हिजन कसं होतं ट्रान्सफर्स म्हणजे काय होतं उभय डिव्हिजन होतं. जर फिजन करायचं असेल तर सेल अगोदर काय होते सेलची साईज आणि शेप वाढतो. ओके त्यालाच काय म्हणतो आपण सेल गेट इलॉंगेटेड. एकदा सेल इलॉंगेटेड झालं सफिशियंट मास ऑफ प्रोटोप्लाझम झालं की परत काय होतं तिच्या डीएनएचं काय होतं रिप्लिकेशन होतं. डीएनएचं रिप्लिकेशन झालं की दोन टाईपचे डीएनए तयार होतात. एक म्हणजे पॅरेंटल डीएनए दुसरा म्हणजे डॉटर डीएनए. एकदा ते दोन डीएनए तयार झाले की ते दोन डीएनए एकमेकापासून काय होतात सेपरेट होतात. एकदा ते सेपरेट झालं की त्या सेलमध्ये काय होतं एकदम सेप्टम तयार होतं किंवा फ्रो तयार होती. आणि ती फ्रोमध्ये काय होतं सेल वॉल लेट डाऊन होतं आणि ते सेल वॉल थिक होतं आणि त्या दोन सेल एकमेकापासून वेगळ्या होतात. अशा प्रकारे एका सेल्सपासून दोन सेल्स तयार होतात. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं असेक्सुअल रिप्रोडक्शनचा टाईप. पहिला होता बडिंग. त्यानंतर दुसरा जो व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचा टाईप होता तो होता फिजन. दोन्ही आय होप दोन्ही पण तुम्हाला समजलं असेल काही अवघड नाही. एकदा तुम्ही व्यवस्थित लेक्चरमध्ये ऐकलं बघितलं की तुम्हाला समजून जाईल. ओके उद्याच्या लेक्चरला आपण याचं सेक्शुअल रिप्रोडक्शन पाहणार आहोत. सर्वांनी कालचा रविवारचा व्हिडिओ बघा 12:58 ते 1:46 12:10 ते 12:58 मी तो लेक्चर अपलोड केलं होतं. आणि इथून पुढं दर रविवारी आपलं 12:10 ते 12:58 एक्स्ट्रा लेक्चर होईल. हे सर्वांनी लक्षात ठेवा कारण सिलेबस मोठा आहे आपल्याकडे वेळ कमी आहे आणि पीपीटी बनवून शिकवायला बराच वेळ लागतो. ओके